Zee24 एक पाऊल पुढे. आणि आता वळूयात मालिकांच्या विश्वात. राधा ही बावरी या मालिकेमध्ये सध्या राधा आणि सौरभ दोघंही कठीण प्रसंगांना सामोरे जात आहेत आणि याच निमित्तानं ते दोघं एकमेकांशी संवाद साधत असताना आम्ही त्यांना गाठलं आणि जाणून घेतलं त्यांच्या फ्युचर प्लॅन बद्दल. तू डॉक्टर प्रधानांशी बोलून त्याला मोकळी कर ना तू प्लीज. आपल्याला तर तसं नाही करता येणार. म्हणजे गार्गीचे ब्लड रिपोर्ट्स अनुकूल नाही आहेत त्या दृष्टीने. तिच्या रक्तातल्या प्लेटलेट्स खूप कमी झाल्यात. अशा वेळेस आपण प्रेग्नन्सी बाबत कुठलीही हालचाल केली तर तिच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. म्हणजे हे आता असंच पुढे? नाही नाही, मी तिची ट्रीटमेंट सुरू केली. तिच्या प्लेटलेट्स ॲज इट इज वाढण्याची गरज आहेच. 2 आठवड्यानंतर आपण तिला पुन्हा चेक करूया. त्यानंतर ठरवता येईल. तोपर्यंत नाही. राधा, हा तुमच्या मनोहरांच्या घरावर गार्गीनी जो एक नवीन अणुबॉम्ब टाकलाय त्याच्यावर तू सोल्युशन काय काढणार आहेस? सोल्युशन म्हणजे जे घडलंय त्याबद्दल तर मी काहीच करू शकत नाही. पण गार्गी माझी बहीण असल्यामुळे मला जितकं तिला सपोर्ट करता येईल तितकं मी करीन. आणि त्यात मी गायनॅक असल्यामुळे मी अजून जरा थोडं जास्त मदत करू शकेन. त्यामुळे बघू. आता हॉस्पिटलमध्ये आणलंय पण तिची जरा सिच्युएशन थोडी क्रिटिकल आहे. तर काय होतं बघू. तू मला सांग की केदार एवढं टेन्शन आहे, तू हे कसं हँडल करतोय? आता काय, मला तसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या बाबतीत मी जरा जास्तच एक्सपर्ट असल्यामुळे आणि सारखं माझ्या प्रत्येक गोष्टीत मी याला मदत करतोय त्याला मदत करतोय असं असल्यामुळे हा एक नवीन तसा मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर. पण आता त्याच्यासाठी एक सोल्युशन म्हणून मला तू सापडलीस. सो बघतोय, तुला कन्व्हिन्स करतो आणि मग बहुतेक केदारच्या लाईफमध्ये फरक पडेल असं मला वाटतंय. आता एक प्रॉब्लेम नवीन असा झालाय की सौरभही आता प्रेमात पडायला लागलाय. त्यामुळे तो एक ऍडिशनल प्रॉब्लेम आहे. पण देखते जो होगा अच्छे के लिए होगा. पण ठीक आहे, प्रॉब्लेम असं झालेला आहे की सौरभला आता हळूहळू कळायला लागले की प्रेमात पडलाय तो. पण तरी फ्लर्टिंग काही सौरभचं थांबत नाहीये. म्हणजे केसर तर आहेच आणि आता रियानी पण त्याच्यामध्ये एंट्री घेतलेली आहे. ह्याच्याबद्दल तू काय जस्टिफिकेशन देशील सौरभ? जस्टिफिकेशन मी द्यायचंच नाहीये, कारण मी फ्लर्ट करतच नाहीये. फ्लर्ट करताय मुली माझ्याबरोबर फ्लर्ट करतायत आणि मी फक्त रिस्पॉन्ड करतोय. आणि असं काही नाहीये. सगळे सज्जन आहेत. मुली फार सज्जन आहेत, मी तर फारच सज्जन आहे. त्यामुळे हसण्यावर येऊ नकोस. राधापेक्षा खरं तर मी सज्जन आहे. खरं तर सौरभ हा बावरा असं नाव बसायला पाहिजे होतं. कारण राधाच बघाल तर 4 मुलं मागे आहेत तिच्या. काय अर्थ आहे का? आणि ती सगळ्यांना टोलवते. त्यामुळे खरं तर ते उलट पाहिजे. सौरभ सज्जन असायला पाहिजे होतं, दाखवायला पाहिजे होतं. चालतंय. इनफॅक्ट माझ्यापेक्षा तुला केदारबद्दल जास्त माहितीये, कारण माझ्यापेक्षा सध्या तू मानस बरोबर वेळ जास्त घालवतोय. सो केदारची काय सिच्युएशन आहे? केदारची सिच्युएशन अत्यंत क्रिटिकल आहे. कारण आम्ही त्याला बघतोय, तो व्हायलंट होतो आणि राधा आल्यावर तो शांत होतोय. त्यामुळे आता आम्हाला कळेनासं झालंय की त्याला कंट्रोल करायचं म्हणजे आता तो हाताबाहेर जायला लागलाय आणि फक्त राधा त्याला कंट्रोल करू शकते. सो आता आमच्या समोर एकच सोल्युशन आहे. ते माझ्या शेजारी उभं आहे. त्यामुळे बघू आता तूच काही याच्यातनं मार्ग काढू शकलीस तर आम्हालाही हेल्प होईल आणि त्यालाही हेल्प होईल. मला वाटतं. सॉरी सर. म्हणजे मी माझा वेळ घेऊ शकते. मी तुम्ही उद्या सकाळी. पण मग एक काम करशील, उद्या डॉक्टर येतील तेव्हा मी तुझ्याशी जे जे काय बोललोय ते सगळं त्यांच्या कानावर घालायचं. त्यांना सांगशील? हो हो सांगेल ना. बघा, प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य. हो हो प्रत्येक वाक्य सांगेल. गुड. बरं काही गरज लागली तर बेल मारा. पण मी सॉरी सोडू नाही शकत तुम्हाला. इट्स ओके. ती आवडती आहे मात्र खरं आहे. पण माझ्या भावाची कंडिशन बघता मला असं वाटतं की
माझ्या भावाला प्रायोरिटी देणं, त्याच्या फिलिंग्सना प्रायोरिटी देणं हे माझ्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि आमच्या घरच्यांच्या दृष्टीने ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सो हँडल एकाच ह्यानी करतोय की स्वतःच्या मनाला समजूत घालतोय की नाही, मी जे करतोय ते चुकीचं करतोय. सो मला केदारला बरं करण्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत. सो हेच माझ्या समोरचं सोल्युशन आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करतोय. मग घाबरतोस कशाला तिला सांगायला सगळं? ओल्या वेडा आहेस का तू? गौतमशी लग्न ठरलंय तिचं. केदार तर वेडा झालाय तिच्या प्रेमात. मेंटल हॉस्पिटलमध्ये पडलाय त्या बेडवर. आणि अशा परिस्थितीत मी तिला जाऊन सांगू मी तिच्यावर प्रेम करतो? भेटणं तर सोडच, बोलणंही नाही पाहिजे तिच्याशी. तुला वाटतं ते शक्य आहे? मी सही करते. धर्माधिकारींची सून म्हणून. तुझ्या श्वासांची सोबत नाही आता, तुझ्या श्वासांची सोबत नाही आता, रात्र ही अजून विरहिणीच आहे. आम्ही हँडल करतोय. मी सई मॅम आणि ऑफकोर्स मानसचा खूप मोठा हात आहे त्याच्यामध्ये, सायकॅट्रिस्ट असल्यामुळे. बघू काय होतं आता. तू नेहमीसारखं का बोलत नाहीस माझ्याशी? सौरभ, काय झालंय? राधाचं लग्न ठरलंय. तू आता आमच्या फॅमिली मॅटर्स मध्ये नको इन्व्हॉल्व्ह होस. तू जा इथून आणि प्लीज पुन्हा भेटू नकोस. झी 24 तास, एक पाऊल पुढे.